TYBA कृषी आणि सहकार्याचे अर्थशास्त्र यामध्ये आपण सहकारी संस्थांचे अंकेक्षण ऑडिट या संदर्भात चर्चा करणार आहोत. कोऑपरेटिव्ह ऑडिट, त्याची आवश्यकता, उद्दिष्ट, प्रकार, गुणदोष, उपाययोजना या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आर्थिक व्यवहार करणाऱ्या प्रत्येक सार्वजनिक आणि खाजगी संस्थेला हिशोब ठेवावे लागतात. या संस्थांना आपण ठेवलेले हिशोब बरोबर आहेत किंवा नाहीत, त्यात काही चुका आहेत काय इत्यादीची तपासणी करून हिशोब बरोबर असल्याची हमी वा दाखला मिळवणे संस्थेच्या कार्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक ठरते. याच दृष्टिकोनातून ऑडिट किंवा अंकेक्षण करण्याची गरज निर्माण झाली. आज परिस्थिती अशी आहे की बहुतेक सर्व सार्वजनिक आणि खाजगी संस्था आपले दैनंदिन हिशोब ठेवतात. प्रत्येक वर्षाच्या शेवटी ते हिशोब ऑडिटरकडून तपासले जातात. अंकेक्षणामुळे किंवा ऑडिटरमुळे हिशोबावर नियंत्रण राहू शकते व हिशोब लिहिण्याची पद्धत शास्त्रोक्त राहून फसवाफसवी कमी होते. सहकारी संस्था ही आर्थिक व्यवहार करणारी एक सार्वजनिक संस्था आहे. या संस्थेला देखील हिशोब ठेवावे लागतात, त्यांचे अंकेक्षण किंवा ऑडिट करून घ्यावे लागते. सहकारी संस्था ऑडिट किंवा अंकेक्षण आवश्यकता. आता सहकारी संस्थेचे हिशोब तपासणी म्हणजेच ऑडिट करणे अनेक दृष्टीने आवश्यक ठरतं. विशेष करून सहकारी संस्थेचा मालक वर्ग किंवा सभासद हे गरीब, अडाणी, अर्धशिक्षित असतात. त्यांना हिशोब व व्यवस्थापनाबाबत फारशी माहिती नसते. एखादी व्यक्ती चुकीचे हिशोब ठेवून त्याची फसवणूक करू शकते. म्हणून सहकारी संस्थेचा हिशोब तपासणी ही एक आवश्यक बाब आहे. त्याचप्रमाणे केवळ सहकारी संस्थांचा विकास झाल्यानेच ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो. त्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना होणे, त्यांची प्रगती होणे आवश्यक आहे. आणि ही प्रगती होण्याच्या दृष्टीने संस्थेच्या हिशोबावर नियंत्रण असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या सहकारी संस्थांचे हिशोबावर नियंत्रण, विशेष करून सहकारी संस्थांच्या हिशोबावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात 3 प्रकारच्या यंत्रणा आहेत. एक सरकारी यंत्रणा, 2 बिनसरकारी यंत्रणा आणि 3 संमिश्र यंत्रणा. आता या 3ही यंत्रणांचा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता पहिली आहे सरकारी यंत्रणा. प्रत्येक सहकारी संस्थेचे ऑडिट किंवा अंकेक्षण किंवा हिशोब तपासणी सरकारच्या सहकारी खात्यामार्फतच केले जाते. कारण सहकारी कायद्यात तशी तरतूद आहे की सहकारी संस्थेचे ऑडिट सहकारी खात्याअंतर्गत प्रतिवर्षी सक्तीने केलेच पाहिजे. सहकारी खात्यामार्फत सहकारी संस्थांची जे काही हिशोब तपासणी होते त्यालाच ऑडिट म्हणतात आणि हे करणं आवश्यक आहे आणि दरवर्षी हे सक्तीचं आहे. त्यालाच सरकारी यंत्रणा या माध्यमातून ऑडिट करणं आवश्यक आहे. दुसरं आहे बिनसरकारी यंत्रणा. सहकारी संस्थांचे हिशोब तपासण्याचा अधिकार काही बिनसहकारी संस्थांनासुद्धा आहे. उदाहरणार्थ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक सहकारी संस्था या कर्जपुरवठा करीत असतात आणि कर्जपुरवठा करीत असताना त्या संस्थेची मालमत्ता, कर्जाचा योग्य कारणाकरता वापर केला की आहे की नाही, कर्ज वसुली योग्य प्रकारे केली जाते की नाही, कर्जासाठी योग्य ते तारण स्वीकारले आहे की नाही, कर्जफेडीची रक्कम वसुलीनंतर किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भरली गेली की नाही, कर्ज वसुलीसाठी प्रयत्न आहेत की नाही. त्याचबरोबर प्राथमिक संस्थांची सांपत्तिक स्थिती कशी आहे यासारख्या अनेक गोष्टींच्या दृष्टिकोनातून जिल्हा सहकारी बँकांना हिशोब तपासणी करण्याचा अधिकार आहे. आणि या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातूनच प्राथमिक सहकारी पतसंस्थांचे हिशोब काही वेळेला
सर्वच संस्थांचे हिशोब तपासले जात नाहीत, पण काही हिशोब हे मर्यादित दृष्टिकोनातून हे तपासले जातात, त्यांची छाननी केली जाते. म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा इतर कोणत्याही अर्थपुरवठा संस्थेने प्राथमिक सहकारी संस्थेच्या केलेल्या हिशोब तपासणीलाच ऑडिट किंवा अंकेक्षण असं म्हणता येणार नाही. त्याला आपण सहकारी संस्थेची तपासणी असं म्हणू शकतो. त्याला ऑडिट असं म्हणता येत नाही, परंतु त्याला सहकारी संस्थेची तपासणी असं आपण म्हणू शकतो. तिसरं आहे संमिश्र यंत्रणा. अनेक तज्ज्ञ व्यक्ती व समित्या यांच्या शिफारशीवरून सहकारी संस्थांचा हिशोब तपासणीसाठी देखरेखीसाठी संमिश्र यंत्रणा अस्तित्वात आलेली आहे. आणि या संमिश्र पद्धतीनंच सहकारी संस्थेचे हिशोब ठेवले आहेत किंवा नाहीत त्यांची पाहणी करणं, त्यांना हिशोबात येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करणं, त्यांच्या हिशोबातील चुका शोधून काढणं, सरकारी ऑडिटरने दाखवलेल्या चुका दुरुस्त करणे व वेळोवेळी हिशोबाची तपासणी करून नियंत्रण ठेवणे यासारखी विविध उपयोगाची कामं करण्यासाठी आपल्या देशातील प्रांतातून देखरेख मंडळे अस्तित्वात आलेले आहेत. सरकारी ऑडिट वर्षातून एकदाच होते. बिनसरकारी किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थांची हिशोब तपासणी ही मर्यादित उद्देशानेच होते. हे लक्षात घेता संमिश्र यंत्रणा ही फार महत्त्वाची आहे आणि हे सुद्धा संमिश्र यंत्रणेमार्फत होणारा ऑडिट अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात प्राथमिक सहकारी संस्थेच्या हिशोबावर प्राथमिक सहकारी संस्थांच्या हिशोबावर नियंत्रण ठेवण्याकरता अशी देखरेख मंडळे अस्तित्वात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही संमिश्र यंत्रणा, बिनसरकारी यंत्रणा, सरकारी यंत्रणा आणि संमिश्र यंत्रणा या तिन्हींच्या माध्यमातून भारतामध्ये महाराष्ट्रात सहकारी संस्थांच्या हिशोबावरती नियंत्रण ठेवले जातं. आता या सहकारी संस्थांच्या हिशोबाच्या नियंत्रणाच्या काही पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे ऑडिट किंवा अंकेक्षण, दुसरी पद्धत आहे देखरेख आणि तिसरी पद्धत आहे तपासणी. आता या ठिकाणी ऑडिट म्हणजेच काय त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे आपण सांगू शकतो की एखाद्या संस्थेच्या अंतिम हिशोब त्या संस्थेच्या व्यवहाराचे अंतिम हिशोब हे त्या संस्थेच्या व्यवहाराचे व सांपत्तिक परिस्थितीचे वास्तव व योग्य स्वरूप दाखवित आहेत. याची खात्री करून घेण्याकरता हिशोब तपासणीच्या पावत्या व इतर कागदपत्राच्या सहाय्याने एका त्रस्त पण स्वतंत्र तज्ज्ञ व्यक्तीने किंवा संस्थेने केलेले काटेकोर परीक्षण यालाच ऑडिटर असं म्हणतात, अंकेक्षण असं म्हणतात. त्यामुळं त्या संस्थेची सांपत्तिक स्थिती करते, त्याच्या व्यवहाराचं योग्य स्वरूप समजतं आणि त्याच्यामुळं असणारे जे कागद आहेत, पावत्या आहेत, ते एका त्रस्त व्यक्तीमार्फत त्यांचं संस्थेमार्फत काटेकोरपणे परीक्षण केलं जातं. दुसरी व्याख्या आहे डॉक्टर डी पौला यांच्या मते हिशोबाची पुस्तके, विविध खाती पावत्या इत्यादींचं अंकेक्षण केलेली तपासणी व त्याचे विविध प्रकारे केलेल्या चौकशीवरून संबंधित संस्थेचे किंवा व्यवसायाचे ताळेबंद व नफा-तोटा पत्रक योग्य प्रकारे तयार केलेले आहेत व ते व्यवसायाच्या अगर संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचं योग्य प्रदर्शन करतात याबाबत ऑडिटरचे समाधान होऊ शकेल. अशी केलेली तपासणी म्हणजेच ऑडिट होय. आता या सहकारी अंकेक्षणाची किंवा ऑडिटची काय गरज आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत.
ऑडिट किंवा अंकेक्षण त्याची आवश्यकता, मग हिशोब ठेवण्यासाठी 3 यंत्रणा, त्याचबरोबर त्याच्या नियंत्रणाच्या पद्धती, ह्या 3 पद्धती, त्याच्यानंतर ऑडिट कशाला म्हणायचं, आणि आता या सहकारी ऑडिटची आवश्यकता काय, अंकेक्षणाची आवश्यकता काय. तर एक आहे सभासदांचे हितसंबंध जपणं, सहकारी संस्थेचा कारभार व्यवस्थितपणे चालावा, त्याची खात्री सभासदांना पटली पाहिजे, तो योग्य आहे किंवा नाही, त्या योग्य तत्वांना योग्यरित्या अंगीकार केला आहे की नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तसंच सहकारी अंकेक्षणामुळे या बाबींची पूर्तता होते, कारण सहकारी अंकेक्षण वर्षभरातील सर्वच आर्थिक व्यवहारांचे योग्यरित्या परीक्षण करतो. लेखापरीक्षकांचा अहवाल सभासदापुढे सादर केला जातो, त्यामुळेच सभासदांच्या हितसंबंधांना त्या ठिकाणी मदत होते. त्यामुळे सभासदांचे हितसंबंध हे या ठिकाणी फार महत्त्वाचे आहेत. दुसरं आहे त्यासाठी अंकेक्षणाची आवश्यकता आहे. दुसरी आवश्यकता कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांना मदत. बऱ्याचदा सहकारी संस्थांना इतर वित्तीय संस्थांकडून व इतर बँकांकडून कर्ज घ्यावी लागतात. सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांना सहकारी संस्थेच्या वित्तीय स्थितीची योग्य माहिती लेखापरीक्षण अहवालावरूनच प्राप्त होते, आणि मग लेखापरीक्षण अहवालावरून सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे लक्षात आल्यास या सर्व संस्था, धनको संस्था, कर्ज व्यवहार करणाऱ्या संस्था सहकारी संस्थेना कर्ज देत असताना हात आकडते घेतात. म्हणजेच वित्तीय लेखापरीक्षकांच्या माहितीवरूनच त्या संस्थेची आर्थिक स्थिती लक्षात येते, म्हणून त्या संस्थांचं ऑडिट करणं आवश्यक आहे. तिसरं आहे कर्मचारी व अधिकाऱ्यावर नियंत्रण. सहकारी संस्था आपला दैनंदिन कारभार सांभाळण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात. कर्मचारी वर्ग योग्य आणि निर्णयक्षमता काम करत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सहकारी संस्थेला त्याच्यावरती नियंत्रण ठेवावे लागतं, आणि हे सर्व नियंत्रणं चोखपणे तपासावीच लागतात. अर्थात यासाठी सहकारी संस्थेच्या अंकेक्षणाची गरज आहे. म्हणजे कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे हिशोब, त्यांचं कामकाज कसं चालतं हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती त्यांचं ऑडिट करणं आवश्यक आहे. पुढची गरज आहे ठेवीदारांचे हितसंबंध. सहकारी संस्था किंवा बँकाकडे सभासदा व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्याही ठेवी जमा झालेल्या असतात, आणि मग आपल्या ठेवी सुरक्षित राहाव्या असे त्यांना वाटते. अंकेक्षण अहवालावरूनच ठेवीदारांना आपल्या ठेवी किंवा निधी सुरक्षित आहे किंवा नाही हे समजू शकतं. त्यामुळे ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून सहकारी संस्थेचे अंकेक्षण हे गरजेचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 5वं कारण आहे गैरव्यवहाराचा आळा. काही वेळा संचालक मंडळाची दिशाभूल करून सहकारी संस्थेत गैरव्यवहार होऊ शकतात. बऱ्याच वेळा चुकीचे हिशोब दाखवून फसवणूक केली जाऊ शकते. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण हे फार उपयुक्त असते. पुढे आहे सहकारी संस्थेची प्रगती. अंकेक्षण अहवालावरून सहकारी संस्थेची प्रगती आजमावता येते. सर्वसाधारणपणे मागील वर्षाच्या तुलनेत ठेवी, कर्ज वाटप, सभासद संख्या, थकबाकी वसुली अशा अनेक बाबतीत संस्थेने कितपत प्रगती केली आहे यांचे आकलन यावरून येते, आणि त्यासाठीच सहकारी संस्थेचे अंकेक्षण किंवा ऑडिट हे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर वित्तीय स्थितीचं चित्र कळतं. अंकेक्षण केल्यामुळं काय होतं की सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती कशी आहे. ऑडिट हा सहकारी संस्थेचा आरसा आहे, कारभाराचा आरसा असतो. त्यामुळेच त्यांची संस्थेची पूर्ण माहिती, वित्तीय वर्षातल्या आर्थिक व्यवहाराची कल्पना येते, आणि ही स्थिती आजमावण्याच्या उद्देशानेच हे लेखापरीक्षण फार महत्त्वाचं आहे. पुढं आहे हिशोब तपास लेखनास एकवाक्यता. बऱ्याच वेळेला अंकेक्षणामुळं सहकारी संस्थांना हिशोब लिहिण्यासाठी विशेष तत्वाचा वापर करावा लागतो. सर्व लेख
ठराविक पद्धतीत तयार करून करावे लागतात, त्याचे हिशोब अद्ययावत ठेवावे लागतात आणि हे हिशोब अद्ययावत ठेवले का नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी सहकारी संस्थेच्या हिशोबामध्ये एकमेकता आहे का नाही यासाठी ऑडिट फार महत्त्वाचं आहे. आता या ऑडिटची वैशिष्ट्ये, ऑडिट त्या संस्थेच्या हिशोबाचे परीक्षण केले जातं. ऑडिट म्हणजे ते हे वैशिष्ट्य आहे त्याच्या संस्थेचे हिशोबाचे परीक्षण. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हिशोबाचं परीक्षण त्यासंबंधी आवश्यक त्या पावत्या कागदपत्राच्या सहाय्याने केले जातं. त्यामुळे ती कागदपत्र योग्य आहे का नाही हे पाहणं गरजेचं असतं. ऑडिट हे एका त्रस्त व्यक्तींच्याकडून, तज्ज्ञ व्यक्तीकडून केलं जातं, संस्थेकडून केलं जातं. संस्थेचे हिशोब व्यवहाराला धरून व कायद्यानेच ठेवले आहेत किंवा नाहीत याचे निरीक्षण केलं जातं. संस्थेचे हिशोब संस्थेची संपत्ती स्थिती योग्य प्रकारे दर्शवतात याची या ठिकाणी माहिती दिली जाते. अशा पद्धतीनं आपण ऑडिट म्हणजे काय, ते कशा पद्धतीने केले जाते, त्याची आवश्यकता काय, त्याचे वैशिष्ट्य काय या संदर्भात आपण चर्चा केली आहे. पुढील तासाला आपण त्याचे उद्देश, त्याचबरोबर सहकारी संस्थांचं ऑडिट कशा पद्धतीने होतं, ऑडिटचा प्रकार कसा आहे आणि ऑडिटच्या प्रकार, त्याचबरोबर त्याची भूमिका, ऑडिटरची भूमिका, ऑडिटरची कामं, त्याचे गुण दोष या संदर्भात आपण पुढील तासाला सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.